नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेस मध्ये परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। एक आनंदाची बातमी घेऊन आज आपण आलेलो आहोत। 10वी आणि 12वीचा निकाल जो आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये लागणार आहे असं आपल्याला महाराष्ट्र राज्य जे काही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे त्यांनी नुकतंच जाहीर केलेलं आहे। 5 म्हणजे मे 2024 रोजी या निकालाची जी काही संकेत आहेत ते देण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्य असेल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे आहे तर या मंडळाने 10वी आणि 12वीच्या जो परीक्षेचा जो काही निकाल आहे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडं लवकर म्हणजे जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याबाबतचे पेपर वगैरे जे आहेत आपले ते तपासून देखील रेडी झालेले आहेत। फक्त आता जो निकाल आहे तो तयार करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात मोठ्या पातळीवर चालू आहे। तर या वर्षीचा जो काही निकाल आहे 12वीचा निकाल जो आहे तो तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि 10वीचा जो निकाल आहे तो या मे महिन्याच्या अखेरीस लागण्याची दाट शक्यता आहे असं जे काही राज्य मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं दिसतं। राज्य मंडळाच्या 9 विभागीय मंडळामार्फत 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीमध्ये तर 10वीची परीक्षा जी आहे ते 1 मे ते 26 मार्च या दरम्यान घेण्यात आलेली होती। तर 10वीसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला होता। 10वीसाठी जो 10वीची परीक्षा आहे त्यामध्ये 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। त्याच पद्धतीने 12वीसाठी 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती। गेल्या काही दिवसापासून 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या निकालाची चर्चा खूप जास्त सुरू आहे। यातून समाज माध्यमांमध्ये निकालाच्या तारखा वेगवेगळ्या फिरत आहेत, त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते संभ्रम अवस्थेमध्ये आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं। या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसई ने 10वी व 12वीच्या परीक्षांचे निकाल जे आहेत ते 20 मे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीनं जे काही आपलं राज्य मंडळ आहे त्या राज्य मंडळाकडून देखील जाहीर करण्यात आलेला आहे की जो काही स्टेट बोर्डचा जो काही निकाल आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजेच 10वीचा निकाल जो आहे तो या महिन्याच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये तर 12वीचा निकाल जो आहे तो या महिन्याचा म्हणजे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। तसंच या ठिकाणी परीक्षेचा निकाल जो आहे तो गेल्या वर्षीपेक्षा लवकर जाहीर केला जाणार आहे याबाबतचे संकेत जे आहेत ते राज्य मंडळानेच दिले आहेत। 12वीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात तसेच 10वीचा निकाल जो आहे तो मे अखेरीस लागण्याची दाट शक्यता आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी जे आहे तर तो निकाल जो आहे 12वीचा निकाल 25 मे ला लागलेला होता। त्याच पद्धतीने 10वीचा निकाल जो आहे तो 2 जून ला लागलेला होता। मात्र यंदा या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा आलेला आहे। त्याच पद्धतीने राज्य मंडळाकडून देण्यात आलेली आहे या माहितीचा जर विचार केला तर याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जो काही संभ्रम आहे किंवा पालकांमध्ये जो संभ्रम आहे त्याच्यासाठी त्यांचा संभ्रम दूर व्हावा यामुळे शरद गोसावी हे जे काही राज्य मंडळाचे जे अध्यक्ष आहेत यांनी याबाबत खुलासा दिलेला आहे। आणि हा जो लवकर निकाल लागणार आहे त्याचे कारण आहे तर त्याचं कारण असं आहे की विद्यार्थी असतील पालक असतील यांना पुढील जो काही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्या प्रवेशाची जी काही आवश्यक तयारी आहे त्या आवश्यक तयारीसाठी जो वेळ पाहिजे तो त्यांचा कंप्लीटरित्या पुरेल अशा पद्धतीचा वेळ त्यांना मिळू शकतो। त्यामुळे हा निकाल जो आहे तो या वर्षी थोडा लवकर लागणार आहे। दुसरं आपण जो हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स वगैरे असणार आहेत त्या डॉक्युमेंट्स बद्दल देखील माहिती असावी। आपला निकाल लागलीच म्हणजे एका महिन्याभराच्या आतमध्ये आपला निकाल लागणार आहे, त्यामुळे आपण देखील सतर्क असलं पाहिजे। जे ऍडमिशनसाठी पुढील प्रवेशासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ज्याची ऐनवेळी आपली तारंबळ उडू शकते त्या अशा डॉक्युमेंट्सची सगळी पूर्तता जी आहे तो आपल्याला या पूर्ण महिनाभरामध्ये सगळे डॉक्युमेंट्स आपले काढून घेणं गरजेचं आहे। कास्ट असेल, नॉन क्रिमिलियर असेल, त्याच पद्धतीने नॅशनॅलिटी असेल, रहिवासी असेल, या पद्धतीचे जे काही सगळे डॉक्युमेंट्स आहेत प्रवेशासाठी लागणारे त्याची व्यवस्थित माहिती आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देईलच। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स त्याची सगळी पूर्तता करून आपण आपले जे काही प्रवेशासाठी डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते लवकरात लवकर काढून घ्यावेत हा यामागचा उद्देश आहे। आणि आपण सतर्क राहिलं पाहिजे। आपला निकाल लागणार आहे आणि लवकरच लागणार आहे। त्याच पद्धतीने आपल्याला ऍडमिशनची जी पुढची प्रोसेस आहे ती लवकरच कंप्लीट करायची आहे। या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला समजलेला असेल। या पद्धतीची जी नवनवीन माहिती आहे तुम्हाला लवकरच आपण अपडेट करत राहूयात। तोपर्यंत धन्यवाद।